उपेंद्र पावसकरला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. पावसकर मीनाताई पुतळा विटंबनेचा आरोपी उपेंद्र पावसकरला ठाकरेंचा आला राग. सूत्रांची माहिती म्हणूनच केलं कृत्य. राहुल गांधी हेच खरे वोट चोरांचे बादशाह. भाजपनं हाणला पुराव्यासकट टोला. खासदार राहुल गांधी यांचा नवाच दावा. अनेक ठिकाणी न सांगताच मतदारांची नावं कापली गेली. देशभरातील विविध मतदारसंघांमध्ये तपशील केला सादर. नवी मुंबईमध्ये महिलांना मारहाण. कौटुंबिक वादातून महिलांना जबर मारहाण. किरीट सोमय्यांकडून घुसखोरांना दणका. मालेगाव इथं घुसखोरांच्या विरोधात 5 गुन्हे दाखल. मुख्य निवडणूक आयुक्त मतचोराच्या पाठराखण करतायत तर राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप. राहुल गांधींचे आरोप हे बिनबुडाचे आणि चुकीचे. निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना प्रत्युत्तर. मतदारांची नावं ऑनलाईन रद्द होऊ शकत नाहीत. आयोगानं राहुल गांधींना सुनावलं. ठाण्यामध्ये शिवसैनिक संतापले. संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक तर संजय राऊतांकडून आनंद दिघेंचा अपमान. शिंदेंचं वक्तव्य. समर्थकांनी केला आरोप. उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई. अभिनेत्री दिशा पटाणीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा एन्काउंटर. गाझियाबादमध्ये चकमकीमध्ये 2 जण ठार. गुजरातेत बसून काँग्रेस मतदारांची नावं गायब झाली. खासदार राहुल गांधी यांचा दावा तर आयोगानं आठवडाभरात उत्तर द्यावं. राहुल गांधींचा आग्रह. ठाण्यात काँग्रेसचा फ्लॉप शो. हर्षवर्धन सपकाळ यांची बैठक आटोपली. रंगमंचावर उरले सुरले ठाणेकर. काँग्रेसही सामावले स्टेजवर. इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे निवर्तले. शिव इतिहास अभ्यासकातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरपलं. मराठी माणसाच्या संपत्तीत ठाकरेंची लुडबुड. संपत्तीतली ठाकरेंची लुडबुड. उपेंद्र पावसकरला नापसंत. मीनाताईंच्या पुतळ्यावर उपेंद्र पावसकरने काढला होता राग. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. विनाकारण प्रत्येक गोष्टीचं राजकारण नको. फडणवीस यांनी ठाकरेंना सुनावलं. पुतळा विटंबनेनंतरचा उद्धव ठाकरेंचा दावा पोकळ. नासक्या विचारांचा माणूस नासकं काम करणार. मनोज जरांगेंची भुजबळांना मर्यादा सोडून टीका. मी 75 नंतर स्वस्थ बसलो नाही तर मोदींना थांबा असं कसं सांगू. शरद पवार यांचे कोल्हापूरमध्ये वक्तव्य. प्रभादेवी पुलाच्या पाडकामामुळे रेल्वे सेवेमध्ये व्यत्यय. महारेलची मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे 82 ब्लॉकची मागणी. कर्नाटक इथं विजयपुरामध्ये स्टेट बँकेवर मोठा दरोडा. 3 दरोडेखोरांनी केली 21 कोटींची लूट. 1 कोटीची रोकड. 20 किलो सोनं सुद्धा लुटलं.